तो पारंपरिक अर्थाने लेखक नाही. तो तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध नाही. तो गुरु नाही. तो एक गुंतवणूकदार आहे, एक उद्योजक, एक विचारवंत. पण त्याच्या काही साध्या वाक्यांनी जगभरातील लाखो लोकांना विचार करायला भाग पाडलं. नवल रविकांत. दी ॲल्मनॅक हे पुस्तक त्याच्या विचारांचा नकाशा आहे. हा नकाशा आहे संपत्तीचा, स्वातंत्र्याचा आणि सर्वात महत्त्वाचं शांततेचा. संपत्ती म्हणजे काय? नवल एक महत्त्वाचा फरक स्पष्ट करतो. मनी इज नॉट वेल्थ. पैसा म्हणजे कागद किंवा स्क्रीनवरचे आकडे. संपत्ती म्हणजे अशी मालमत्ता जी तुम्ही झोपेत असतानाही तुमच्यासाठी काम करते. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, शेअर्स, व्यवसाय, ब्रँड. नवल सांगतो, जर तुम्ही फक्त वेळ विकत असाल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही, कारण वेळ मर्यादित आहे. नवलच्या विचारात एक शब्द खूप महत्वाचा आहे, लेव्हरेज. पूर्वी लेव्हरेज म्हणजे कामगार किंवा भांडवल, पण आज कोड आणि मीडिया नवीन लेव्हरेज आहेत. एक सॉफ्टवेअर कोटी लोक वापरू शकतात, एक व्हिडिओ लाखो लोक पाहू शकतात, एक कल्पना जगभर पसरू शकते. जर तुम्ही लेव्हरेज वापरायला शिकलात तर तुमचा प्रभाव एक्सपोनेन्शियली वाढतो. नवल सांगतो, स्पेसिफिक नॉलेज इज फाउंड बाय परस्युइंग युअर जेन्युइन क्युरिओसिटी. विशिष्ट कौशल्य शाळेत शिकवलं जात नाही. ते तुमच्या आवडीच्या मागे लागून सापडतं. तुम्ही कोणत्या विषयात नैसर्गिकरित्या गुंतता, काय करताना वेळेचं भान राहत नाही, तिथेच तुमची ताकद आहे. नवल भाग्यावरही बोलतो. तो म्हणतो, भाग्याचे 4 प्रकार असतात. 1. आंधळं भाग्य. 2. कठीण परिश्रमातून येणारा भाग्य. 3. कौशल्यातून निर्माण होणारं भाग्य. 4. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे येणारं भाग्य. जर तुम्ही सतत शिकत राहिलात आणि स्वतःला विकसित करत राहिलात तर भाग्य तुमच्याकडे येतं. सुख म्हणजे काय? नवलसाठी संपत्ती अंतिम लक्ष्य नाही. तो स्पष्ट सांगतो, डिझायर इज अ कॉन्ट्रॅक्ट यू मेक विथ युअरसेल्फ टू बी अनहॅपी अंटिल यू गेट व्हॉट यू वॉन्ट. इच्छा म्हणजे स्वतःशी केलेला करार. जोपर्यंत मला हे मिळत नाही तोपर्यंत मी असमाधानी राहीन. मग उपाय काय? इच्छा कमी करा, मनावर काम करा. नवल ध्यानाबद्दल बोलतो. तो सांगतो, मन सतत विचार करत असतं, पण तुम्ही तुमचे विचार नाही. जर तुम्ही शांत बसलात आणि विचारांना येऊ दिलत तर तुम्हाला समजेल की तुम्ही निरीक्षक आहात, आणि निरीक्षकाला शांतता असते. नवलचं अंतिम ध्येय आहे फ्रीडम. आर्थिक स्वातंत्र्य, स्थानिक स्वातंत्र्य, मानसिक स्वातंत्र्य. जर तुम्हाला कुठेही काम करता येत असेल, कोणासाठीही काम करायचं बंधन नसेल आणि तुमचं मन शांत असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात. स्वतःला विचारा, मी वेळ विकतो आहे की मूल्य निर्माण करतो आहे? माझं स्पेसिफिक नॉलेज काय आहे? माझ्या इच्छा मला असमाधानी ठेवतात का? मला संपत्ती हवी आहे की स्वातंत्र्य? जर तुम्हाला पैशाबद्दल वेगळं विचार करायचा असेल, जर तुम्हाला उद्योजकतेचा खोल अर्थ समजून घ्यायचा असेल, जर तुम्हाला संपत्ती आणि शांतता एकत्र कशी मिळवायची ते शिकायचं असेल, तर दी ॲल्मनॅक ऑफ नवल रविकांत नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला काय करावं सांगणार नाही, ते तुम्हाला कसं विचार करावं शिकवेल. आपण समजतो, पैसा आला की आनंद येईल, यश मिळालं की समाधान येईल. पण नवल रविकांत एक धाडसी विधान करतो. हॅपीनेस इज अ स्किल. आनंद हा परिणाम नाही, तो सराव आहे. तो बाहेर सापडत नाही, तो आत तयार होतो. नवल म्हणतो, डिझायर इज अ कॉन्ट्रॅक्ट यू मेक विथ युअरसेल्फ टू बी अनहॅपी अंटिल यू गेट व्हॉट यू वॉन्ट. याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही म्हणता, मला ही कार हवी आहे, मला ही पदवी हवी आहे, मला ही ओळख हवी आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगता, जोपर्यंत हे मिळत नाही तोपर्यंत मी आनंदी होणार नाही. आणि मग जीवन एक प्रतीक्षा बनतं. आपण आनंद सतत पुढे ढकलतो. जेव्हा मी श्रीमंत होईन, जेव्हा मी लग्न करेन, जेव्हा मी यशस्वी होईन. नवल सांगतो, हे कधीच संपत नाही, कारण इच्छा संपत नाहीत. जर तुम्ही आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून ठेवलात तर तो अस्थिर होतो. नवल स्पष्ट सांगतो, जर तुम्हाला आनंद हवा असेल
तर तुमचं मन समजून घ्या. मन सतत तुलना करतं, तक्रार करतं, भविष्याची चिंता करतं आणि मग आपण विचार करतो जीवन कठीण आहे. पण नवल म्हणतो जीवन कठीण नाही, आपले विचार कठीण आहेत. शांत बसण्याची कला. नवल ध्यानाबद्दल बोलतो. तो सांगतो, तुम्ही तुमचे विचार नाही. जर तुम्ही 10 मिनिटे शांत बसलात आणि विचारांना फक्त पाहिलत, तर तुम्हाला कळेल की ते येतात आणि जातात, आणि जो पाहतो आहे तो स्थिर आहे. ही जाणीव आनंदाची सुरुवात आहे. तुलना आनंदाचा शत्रू. आजचा काळ तुलना करणारा आहे. सोशल मीडिया आपल्याला सतत दाखवतं कोणी कुठे पोहोचला आहे, कोणाकडे काय आहे. नवल सांगतो, जर तुम्ही तुलना केलीत तर तुम्ही कधीच जिंकणार नाही, कारण नेहमी कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेल. खरा आनंद स्पर्धेत नाही, तो स्वीकारात आहे. नवल सांगतो, पीस इज हॅपीनेस ॲट रेस्ट. हॅपीनेस इज पीस इन मोशन. शांतता म्हणजे आनंद स्थिर अवस्थेत. आनंद म्हणजे शांतता कृतीत. जर तुम्ही स्वतःला स्वीकारलत तुमच्या परिस्थितीसह, तर संघर्ष कमी होतो, आणि जिथे संघर्ष कमी होतो तिथे आनंद वाढतो. नवल अत्यंत साध्या जीवनाचा पुरस्कार करतो. तो सांगतो, खूप इच्छा म्हणजे खूप चिंता, खूप अपेक्षा म्हणजे खूप ताण. जर तुम्ही अपेक्षा कमी केल्यात तर आनंद वाढतो. नवलसाठी आनंद म्हणजे योग्य विचारांची निवड, अनावश्यक इच्छा सोडणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं, शांततेचा सराव करणं. हे एक दिवसात होत नाही, हा एक सराव आहे. जसा व्यायाम शरीर घडवतं तसा आत्मपरीक्षण मन घडवतं. स्वतःला विचारा, मी आनंद पुढे ढकलतो आहे का? माझ्या इच्छा मला असमाधानी ठेवतात का? मी स्वतःशी शांत आहे का? कदाचित तुम्हाला जास्त मिळवायचं नाही, कदाचित तुम्हाला कमी हवा आहे. जर तुम्हाला आनंदाचा वेगळा अर्थ समजून घ्यायचा असेल, जर तुम्हाला मनावर काम करायचं असेल, जर तुम्हाला संपत्ती आणि शांतता एकत्र अनुभवायची असेल, तर द ॲल्मनॅक ऑफ नवल रविकांत नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत बनवण्याचं आश्वासन देत नाही, पण ते तुम्हाला शांत बनवू शकतं. तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांवर उभं आहे. तुम्ही कोणता करिअर निवडलात, तुम्ही कोणाशी लग्न केलंत, तुम्ही कोणत्या लोकांसोबत वेळ घालवला, हे सगळे निर्णय. नवल रविकांत म्हणतो, क्लिअर थिंकिंग इज द रियम सुपरपॉवर. जर तुमचा विचार स्पष्ट असेल तर तुमचे निर्णय योग्य होतात, आणि योग्य निर्णय दीर्घकालीन यश घडवतात. नवल सांगतो, बहुतेक लोक स्वतःचे निर्णय घेत नाहीत. ते समाजाच्या साच्यानुसार जगतात. शाळा, नोकरी, प्रमोशन, कर्ज, निवृत्ती. पण प्रश्न असा आहे, हे तुमचं जीवन आहे का, की समाजाने दिलेला टेम्पलेट? क्लिअर थिंकिंग म्हणजे प्रश्न विचारणं, मी हे का करतो आहे? नवल वारंवार फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंगबद्दल बोलतो. याचा अर्थ परंपरा किंवा मतांवर विश्वास न ठेवता मूलभूत सत्यांवर विचार करणं. उदाहरण, जर सगळे म्हणत असतील हीच योग्य वाट आहे, तर तुम्ही विचारलंच पाहिजे का? जर तुम्ही स्वतः तर्क केला तर तुम्ही स्वतंत्र व्हाल. आज माहितीची कमतरता नाही, पण स्पष्टतेची आहे. सोशल मीडिया, न्यूज, मतं, वाद. नवल सांगतो, रीड व्हॉट यू लव्ह अंटिल यू लव्ह टू रीड. जास्त माहिती नाही, तर योग्य माहिती निवडा. गोंधळ कमी करा, विचार खोल करा. नवलचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे लाँग टर्म थिंकिंग. तो सांगतो, जर तुम्ही दीर्घकालीन विचार केला तर तुम्ही वेगळे निर्णय घ्याल. उदाहरण, त्वरित पैसा कमावणं आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करणं यात फरक आहे. तात्काळ समाधान आणि दीर्घकालीन शांतता यात फरक आहे. नवल स्पष्ट सांगतो, थिंक फॉर युअरसेल्फ. हे ऐकायला सोपं आहे, पण करायला कठीण. कारण स्वतः विचार करणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. जर निर्णय चुकीचा ठरला तर दोष दुसऱ्यावर टाकता येणार नाही, पण हाच स्वातंत्र्याचा मार्ग आहे. नवल म्हणतो, जेव्हा तुम्ही अस्वस्थ अवस्थेत निर्णय घेता तेव्हा तो निर्णय चुकीचा असतो. भीतीतून घेतलेला निर्णय, रागातून घेतलेला निर्णय, ईर्षेतून घेतलेला निर्णय, हे निर्णय अस्थिर असतात. शांततेतून घेतलेले निर्णय दीर्घकाळ टिकतात. नवल जीवनाला एक खेळ मानतो, पण हा खेळ दीर्घकालीन आहे. जर तुम्ही प्रामाणिक असाल, जर तुम्ही विश्वसनीय असाल,
जर तुम्ही सातत्यपूर्ण असाल तर लोक तुमच्यासोबत दीर्घकाळ काम करतील. रेप्युटेशन हा कंपाऊंड इंटरेस्टसारखा आहे, वेळेनुसार वाढणारा. स्वतःला विचारा, मी स्वतः विचार करतो का? मी दीर्घकालीन दृष्टी ठेवतो का? मी शांततेतून निर्णय घेतो का? कदाचित तुमच्या आयुष्यात बदलाची गरज नाही, कदाचित फक्त विचार बदलायची गरज आहे. जर तुम्हाला निर्णयक्षमता सुधारायची असेल, जर तुम्हाला स्वतःचा मेंदू वापरायला शिकायचं असेल, जर तुम्हाला दीर्घकालीन यश घडवायचं असेल, तर द अल्मनॅक ऑफ नवल रविकांत नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला उत्तरं देणार नाही, पण ते तुम्हाला योग्य प्रश्न विचारायला शिकवेल. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो, कष्ट करा, यश मिळेल. पण नवल रविकांत म्हणतो, फक्त कष्ट पुरेसे नाहीत. योग्य कौशल्य, योग्य लेव्हरेज आणि दीर्घकालीन प्रतिष्ठा हीच यशाची त्रिसूत्री आहे. काम फक्त वेळ विकणं नाही, काम म्हणजे मूल्य निर्माण करणं. नवल स्पष्ट सांगतो, जर तुम्ही तासाला पगार घेत असाल तर तुमची कमाई वेळेवर अवलंबून आहे, पण वेळ मर्यादित आहे. म्हणूनच तो सांगतो, ओनरशिप घ्या, शेअर्स घ्या, व्यवसाय उभारा, प्रकल्पात भागीदार व्हा. जेव्हा तुम्ही मालकी घेतात तेव्हा तुम्ही परिणामांमध्ये सहभागी होता. आपण आधी स्पेसिफिक नॉलेजबद्दल बोललो, पण इथे नवल आणखी स्पष्ट करतो. तुमचं कौशल्य कोणी कॉपी करू शकणार नाही असं असायला हवं. ते तुमच्या व्यक्तिमत्वाशी जोडलेलं असावं. उदाहरणार्थ, जर तुम्ही विशिष्ट प्रकारे विचार करता, विशिष्ट पद्धतीने समस्या सोडवता, तर ते तुमचं युनिक कॉम्बिनेशन आहे. हीच तुमची ताकद आहे. नवल लेव्हरेजबद्दल पुन्हा भर देतो. 3 मोठी लेव्हरेज आज उपलब्ध आहेत. 1 कोड, 2 मीडिया आणि 3 कॅपिटल. कोड आणि मीडिया परमिशनलेस आहेत. तुम्हाला कोणाची परवानगी लागत नाही. तुम्ही निर्माण करू शकता, जगभर पोहोचू शकता. जर तुम्ही या लेव्हरेजचा वापर केलात तर तुमचं काम स्केलेबल होतं. नवल म्हणतो, प्ले लाँग टर्म गेम्स विथ लाँग टर्म पीपल. प्रतिष्ठा एका दिवसात तयार होत नाही, ती वर्षानुवर्षे तयार होते. जर तुम्ही प्रामाणिक असाल, जर तुम्ही सातत्यपूर्ण असाल, जर तुम्ही शब्द पाळलात, तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आणि विश्वास हा सर्वात मोठा भांडवल आहे. नवल कष्ट नाकारत नाही, पण तो सांगतो, ब्लाइंड हार्डवर्क करू नका. जर तुम्ही चुकीच्या दिशेने धावत असाल तर जास्त वेगाने धावणं उपयोगाचं नाही. पहिल्यांदा दिशा ठरवा, नंतर वेग वाढवा. नवल सतत वाचन आणि शिकण्याबद्दल बोलतो. तो म्हणतो, रीड व्हॉट यू लव्ह. जर तुम्ही आवडीने शिकलात तर तुम्ही खोल शकाल. सरफेस नॉलेज नाही, डीप अंडरस्टँडिंग. डीप अंडरस्टँडिंग म्हणजे दीर्घकालीन ॲडव्हान्टेज. कामाचा अंतिम उद्देश फक्त पैसा नाही, तो आहे फ्रीडम. जर तुमचं काम तुम्हाला थकवत असेल आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही श्रीमंत नाही. नवलच्या दृष्टीने खरा यशस्वी तो जो स्वतःच्या वेळेचा मालक आहे. स्वतःला विचारा, मी वेळ विकतो आहे की मालकी घेतो आहे? माझं युनिक कौशल्य काय आहे? मी दीर्घकालीन खेळ खेळतो आहे का? लोक माझ्यावर विश्वास ठेवतात का? कदाचित तुम्हाला जास्त काम करायचं नाही, कदाचित तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे. जर तुम्हाला कामाची नवी व्याख्या समजून घ्यायची असेल, जर तुम्हाला कौशल्य आणि लेव्हरेज वापरून संपत्ती निर्माण करायची असेल, जर तुम्हाला दीर्घकालीन प्रतिष्ठा घडवायची असेल, तर द अल्मनॅक ऑफ नवल रविकांत नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला नोकरी बदलायला सांगणार नाही, पण ते तुम्हाला विचार बदलायला भाग पाडेल. आपण आयुष्यभर काहीतरी हवं असं म्हणत राहतो. जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा, जास्त मान्यता. पण नवल रविकांत एक साधा प्रश्न विचारतो. जर हे सगळं मिळालं तरी तुम्ही शांत असाल का? कदाचित समस्या बाहेर नाही, कदाचित ती आपल्या इच्छांमध्ये आहे. नवलच्या मते हॅपीनेस ही एखादी उपलब्धी नाही, ती एक अवस्था आहे. आपण म्हणतो, हे मिळालं की मी आनंदी होईन. पण मिळाल्यानंतर लगेच पुढची इच्छा जन्म घेते. हे एक एंडलेस लूप आहे. इच्छा, प्रयत्न, थोडा आनंद, नवीन इच्छा. आणि हा सायकल कधीच थांबत नाही. नवल स्पष्ट सांगतो, डिझायर इज अ कॉन्ट्रॅक्ट यू मेक विथ युअरसेल्फ टू बी अनहॅपी अंटिल यू गेट व्हॉट यू वॉन्ट. तुम्ही स्वतःशी करार करता, हे मिळेपर्यंत मी अस्वस्थ राहीन. म्हणजेच तुम्ही स्वतःला दुःखाची परवानगी देता.
समस्या इच्छा नसण्यात नाही. समस्या असं समजण्यात आहे की इच्छा पूर्ण झाली तरच आनंद मिळेल. बाहेरचं यश तात्पुरता आनंद देतं, पण शांतता आतून येते. नवल म्हणतो, तुम्ही बाहेरच्या गोष्टी नियंत्रित करू शकत नाही, पण तुमची प्रतिक्रिया तुमच्या हातात आहे. सोशल कंपॅरिझन ही आधुनिक काळाची महामारी आहे. कोणाकडे जास्त आहे, कोण पुढे आहे. पण नवल म्हणतो, कंपॅरिझन म्हणजे हॅपीनेसचा शत्रू. कारण खेळ कधीच संपत नाही. तुम्ही कोणापेक्षा पुढे असाल तरी दुसरा कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे असेल. नवल हॅपीनेसला डिफाईन करतो. पीस. तुमच्या मनात विचारांचा गोंधळ नसेल, तुम्ही भूतकाळात अडकलेले नसाल, भविष्याबद्दल घाबरत नसाल, तर तुम्ही शांत असता. ही शांतता पैशाने विकत मिळत नाही, ती अवेअरनेसने मिळते. नवल मेडिटेशनबद्दल बोलतो, पण तो म्हणतो ध्यान म्हणजे फक्त बसणं नाही. ध्यान म्हणजे तुमच्या विचारांचं निरीक्षण करणं. तुम्ही विचार नाही, तुम्ही त्या विचारांचे साक्षीदार आहात. ही जाणीव हळूहळू इच्छा कमी करते. ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही. ॲक्सेप्टन्स म्हणजे वास्तवाला विरोध न करणं. जर पाऊस पडत असेल तर तुम्ही आकाशाशी भांडू शकत नाही, पण तुम्ही छत्री घेऊ शकता. नवल सांगतो, लाईफला स्वीकारा, रेझिस्टन्स कमी करा. स्वतःला विचारा, माझ्या सर्वात मोठ्या इच्छेमागे कोणती भावना आहे? मी कोणाशी तुलना करतो आहे? मी स्वतःशी कोणते करार केले आहेत? जर काहीच बदललं नाही तरी मी शांत राहू शकतो का? कदाचित आनंद मिळवायचा नसतो, कदाचित तो आधीपासूनच असतो, फक्त इच्छांच्या आवाजात दडलेला. जर तुम्हाला तुमच्या इच्छांचा अभ्यास करायचा असेल, जर तुम्हाला मनाचं गणित समजून घ्यायचं असेल, जर तुम्हाला शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, तर दी ॲल्मनॅक ऑफ नवल रविकांत नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला अधिक हव्यास निर्माण करणार नाही, ते तुम्हाला कमी हव्यास शिकवेल. आणि कदाचित त्यातच खरा आनंद लपलेला आहे. आपण दररोज शेकडो निर्णय घेतो, लहान, मोठे, क्षणिक, दीर्घकालीन. पण प्रश्न असा आहे, आपण विचार करून निर्णय घेतो की सवयीने? नवल म्हणतो, जीवनाची गुणवत्ता तुमच्या निर्णयांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. क्लिअर थिंकिंग म्हणजे भावनांपासून पूर्णपणे वेगळं होणं नाही, तर भावनांना ओळखूनही तर्क वापरणं. नवल सांगतो, जर तुम्ही रागात असाल, भीतीत असाल किंवा अतिउत्साहात असाल तर मोठे निर्णय घेऊ नका, कारण त्या क्षणी तुमचा मेंदू सत्य पाहत नाही, तो फक्त प्रतिक्रिया देतो. नवल फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंगवर भर देतो. याचा अर्थ समस्या तुकड्यांत मोडा, मूळ गृहीतक तपासा. समाज म्हणतो म्हणून ते खरं असेलच असं नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या तर्काने तपासा. जर एखादी गोष्ट तुमच्या अनुभवात बसत नसेल तर प्रश्न विचारा. मेंटल मॉडेल्स म्हणजे वास्तव समजून घेण्याची साधनं. जसं भौतिकशास्त्रात नियम असतात तसंच जीवनातही काही मूलभूत तत्त्व असतात. उदाहरण, कंपाऊंडिंग. लहान सवयी, लहान प्रयत्न, लहान सुधारणा कालांतराने मोठा परिणाम देतात. हे फक्त पैशांमध्ये नाही, ज्ञानात, आरोग्यात, नात्यांमध्येही लागू होतं. नवल सांगतो, जर तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकत असाल तर तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. तुमचं जजमेंट तुमचं लेव्हरेज बनतं. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतात, तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतात. हेच दीर्घकालीन मूल्य आहे. नवल एक मोठा वाचक आहे. तो सांगतो, रीडिंग इज लेव्हरेज, कारण पुस्तकांमध्ये इतरांच्या आयुष्याचा अनुभव साठवलेला असतो. तुम्ही काही तासांत दशकांचं ज्ञान मिळवू शकता, पण वाचन निवडक असायला हवं. गुणवत्ता ग्रेटर दॅन प्रमाण. नवल म्हणतो, से आय डोंट नो मोर ऑफन. हे कमजोरी नाही, हे प्रामाणिकपणाचं चिन्ह आहे. जर तुम्ही सर्व काही माहीत असल्यासारखं वागलात तर तुम्ही शिकणं थांबवाल. पण आय डोंट नो म्हटलं तर नवीन दारं उघडतात. कधीकधी प्रश्न असा नसतो की यशस्वी कसं व्हायचं, तर असा असतो अपयशी कसं व्हायचं टाळायचं. नवल इन्व्हर्जन वापरतो. जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर आधी काय नुकसान करतं ते टाळा. जर नातं टिकवायचं असेल तर आधी काय तुटायला कारणीभूत ठरतं ते समजा. स्वतःला विचारा, मी निर्णय भावनेत घेतो का? मी गृहीतकं तपासतो का? माझ्याकडे कोणती मेंटल मॉडेल्स आहेत? मी मला माहीत नाही म्हणू शकतो का? जीवन गुंतागुंतीचं आहे, पण योग्य विचार पद्धतीने ते स्पष्ट होऊ शकतं. आपण म्हणतो, आणखी थोडं कमावलं की मी रिलॅक्स होईन, आणखी थोडी प्रगती झाली की मी समाधानी होईन. पण नवाल एक वेगळाच प्रश्न विचारतो,
तुमच्यासाठी इनफ म्हणजे काय? जर इनफ स्पष्ट नसेल तर धावणं कधीच थांबत नाही. नवाल वेल्थची व्याख्या वेगळी करतो. वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाही. वेल्थ म्हणजे तुमच्याकडे असलेली अशी मालमत्ता जी तुम्हाला काम न करता उत्पन्न देते. पण त्याहून मोठी वेल्थ म्हणजे टाईम. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही श्रीमंत नाही. जसं कमाई वाढते तसा खर्च वाढतो. मोठं घर, महागडी कार, उच्च जीवनशैली, हे सगळं चुकीचं नाही. पण जर तुमची जीवनशैली तुमच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणत असेल तर ती प्रगती नाही, ती गुलामी आहे, फक्त अधिक महागडी. नवाल सांगतो, तुमचं इनफ स्पष्ट करा. तुम्हाला किती पैसा पुरेसा आहे, किती वेळ, किती यश. जर तुम्ही हे स्पष्ट केलं तर तुम्ही अनावश्यक शर्यतीतून बाहेर पडू शकता. इनफ म्हणजे थांबणं नाही. इनफ म्हणजे जाणीवपूर्वक जगणं. स्टेटस म्हणजे तुलना, वेल्थ म्हणजे स्वातंत्र्य. स्टेटस 0 सम आहे, कोणी जिंकलं तर दुसरा हरतो. वेल्थ पॉझिटिव्ह सम आहे, सर्वजण जिंकू शकतात. जर तुम्ही स्टेटसच्या खेळात अडकलात तर तुम्ही कायम अस्वस्थ राहाल. नवाल आधुनिक जगाबद्दल बोलतो. इंटरनेटमुळे तुम्ही कुठूनही काम करू शकता. जर तुमचं काम डिजिटल असेल, स्केलेबल असेल, तर तुम्ही लोकेशन इंडिपेंडेंट होऊ शकता. ही नवीन पिढीची फ्रीडम आहे. मिनिमलिझम म्हणजे फक्त कमी वस्तू नाहीत, तो आहे कमी विचलन, कमी अनावश्यक इच्छा, कमी गोंधळ. जितकं कमी ओझं तितकी जास्त स्वातंत्र्याची भावना. नवाल म्हणतो, रिटायरमेंट म्हणजे काम थांबवणं नाही. रिटायरमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही काहीच करायला मजबूर नसता. तुम्ही काम करता कारण तुम्हाला आवडतं, नाहीतर तुम्ही निवड करू शकता. हीच खरी फ्रीडम. स्वतःला विचारा, माझ्यासाठी इनफ म्हणजे काय? मी स्टेटसच्या मागे धावत आहे का? माझी जीवनशैली मला मुक्त करते की बांधून ठेवते? जर उद्या मला काम करावं लागलं नाही तर मी काय करेन? कदाचित आपण जास्त मिळवण्याच्या मागे नसतो. आपण जास्त स्वातंत्र्याच्या शोधात असतो. आपण यशाबद्दल बोललो, संपत्तीबद्दल बोललो, स्वातंत्र्याबद्दल बोललो. पण नवल म्हणतो, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर बाहेरचं सगळं व्यर्थ आहे. खरी ताकद आतून सुरू होते. नवल सेल्फ कॉन्फिडन्सची व्याख्या वेगळी करतो. तो म्हणतो, कॉन्फिडन्स म्हणजे मी काहीही हाताळू शकतो ही भावना. याचा अर्थ तुम्हाला सर्व उत्तरं माहीत आहेत असं नाही, तर जे काही येईल त्याला सामोरं जाण्याची तयारी आहे. आपण स्पेसिफिक नॉलेजबद्दल बोललो, पण ते फक्त कौशल्य नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या युनिक क्षमतेवर काम करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास नैसर्गिक वाढतो. कारण तुम्ही तुलना करत नाही, तुम्ही स्पर्धा करत नाही, तुम्ही तुमच्या मार्गावर चालत आहात. नवल सांगतो, बी युअरसेल्फ. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची नक्कल करता तेव्हा तुम्ही थकता, पण जेव्हा तुम्ही स्वतःसारखे असता तेव्हा ऊर्जा वाढते. ऑथेंटिसिटी म्हणजे तुमचे विचार, मूल्य, निर्णय हे बाहेरच्या दडपणावर नाही तर आतल्या स्पष्टतेवर आधारित असणं. भीती ही नैसर्गिक आहे, पण नवल म्हणतो, भीती बहुतेक वेळा कल्पनेत असते. वर्स्ट केस सिनारिओ लिहून काढा. स्वतःला विचारा, खरंच इतकं वाईट होईल का? आणि झालंच तर मी सावरू शकतो का? बहुतेक वेळा उत्तर असतं हो. नवल बाह्य मान्यतेपेक्षा इंटरनल स्कोरकार्डवर भर देतो. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमचं काम योग्य वाटतं का. जर तुमचा आंतरिक मापदंड स्पष्ट असेल तर बाह्य टीका कमी त्रास देते. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमच्याशिवाय कोणी घेणार नाही. नवल विक्टिम माइंडसेट नाकारतो. तो सांगतो, ब्लेम करू नका, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. कारण जबाबदारी म्हणजे नियंत्रणाची जाणीव. तुम्ही कोण आहात ही ओळख क्षणिक निर्णयांवर नाही तर दीर्घकालीन सवयींवर ठरते. जर तुम्ही रोज थोडं शिकता तर तुम्ही शिकणारे आहात. जर तुम्ही रोज प्रामाणिक राहता तर तुम्ही विश्वासार्ह आहात. ओळख ही घोषित करून नाही तर जगून तयार होते. स्वतःला विचारा, मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे का? मी कोणाची नक्कल करतो आहे? माझा इंटरनल स्कोरकार्ड काय आहे? मी माझ्या भीतीला सामोरं जातो का? कदाचित तुम्हाला आणखी काही मिळवायचं नाही, कदाचित तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे.
आपण या प्रवासात संपत्तीबद्दल शिकलो, आनंदाबद्दल शिकलो, निर्णय, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाबद्दल शिकलो. पण नवाल रविकांत आपल्याला शेवटी एकच गोष्ट शिकवतो. जीवन ही शर्यत नाही, जीवन ही जाणीव आहे. वेल्थची खरी व्याख्या. या संपूर्ण पुस्तकात नवाल वेल्थबद्दल बोलतो. पण शेवटी वेल्थ म्हणजे वेळेवर नियंत्रण, कामाची निवड, स्थानाचं स्वातंत्र्य, मनाची शांतता. जर पैसा मिळवूनही तुम्ही अस्वस्थ असाल तर वेल्थ अपूर्ण आहे. हॅपीनेस बाहेर नाही, आत आहे. आपण इच्छा आणि दुःखाबद्दल शिकलो. डिझायर म्हणजे स्वतःशी केलेला करार. हे मिळेपर्यंत मी असमाधानी राहीन. पण खरा आनंद काही मिळवण्यात नाही, तो आहे काही क्षणांसाठी तरी काहीही नको असणं. लेव्हरेज आणि स्पेसिफिक नॉलेज. नवाल आपल्याला सांगतो, तुमचं युनिक कौशल्य शोधा, ओनरशिप घ्या, लेव्हरेज वापरा, काम स्केलेबल करा. पण हे सगळं करताना स्वतःला हरवू नका. स्टेटस वर्सेस फ्रीडम. स्टेटस म्हणजे तुलना, फ्रीडम म्हणजे निवड. स्टेटसच्या खेळात कधीच अंतिम विजय नाही. फ्रीडमच्या खेळात शांतता आहे, क्लिअर थिंकिंग आणि सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्या निर्णयांची गुणवत्ता तुमच्या जीवनाची दिशा ठरवते. भावनांवर नियंत्रण, तर्कशक्ती, मेंटल मॉडेल्स आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिक्टिम बनू नका. जबाबदारी घ्या. सेल्फ कॉन्फिडन्स आणि ऑथेंटिसिटी. तुम्ही स्वतःसारखे असाल तर तुम्ही हलके असता. तुमचा इंटरनल स्कोअरकार्ड स्पष्ट असेल तर बाह्य आवाज कमी त्रास देतात. खरा आत्मविश्वास म्हणजे जे काही येईल मी हाताळू शकतो. या पुस्तकाची खरी ताकद. द ऑल्मनाक ऑफ नवाल रविकांत हे पारंपरिक पुस्तक नाही. हे एक मार्गदर्शक नाही. हे नियम पुस्तक नाही. हे विचारांची बीजं आहेत. जर तुम्ही की पेरली तर आयुष्य बदलू शकतं. स्वतःला शांतपणे विचारा, माझ्यासाठी इनफ म्हणजे काय? मी स्टेटसच्या मागे आहे की फ्रीडमच्या? माझा युनिक कौशल्य काय आहे? मी इच्छा कमी करू शकतो का? मी आजपासून अधिक जागरूक जगू शकतो का? कदाचित तुम्हाला अधिक मिळवायचं नाही. कदाचित तुम्हाला कमी हवं असणं शिकायचं आहे. जर तुम्हाला संपत्तीचा नवा अर्थ समजून घ्यायचा असेल, जर तुम्हाला आनंदाची खरी व्याख्या शोधायची असेल, जर तुम्हाला स्वातंत्र्याच्या दिशेने जाणीवपूर्वक चालायचं असेल, तर द ऑल्मनॅक ऑफ नवाल रविकांत नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत बनवण्याचं वचन देत नाही. ते तुम्हाला शांत बनवण्याचा प्रयत्न करतं. आणि कदाचित शांत मनच सर्वात मोठं धन आहे.